तालुक्यातील कापशी बीपी या गावात आहे. मी स्वयंपाकासाठी आलेलो. वास्तुशांतीचा स्वयंपाक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावात एक मारुती मंदिर आहे. या मंदिरात कुत्रं चावल्यानंतर फुटाणे खायला देतात आणि ती फुटाणे खाल्ल्यानंतर माणूस एकदम ठणठणीत बरा होतो. जेव्हा 14 इंजेक्शन घ्यायला लागायची बिंबीत तेव्हा बसण्याची प्रथा आहे त्यांची. आणि मी स्वतः मला कुत्रं चावलं होतं, लहान होतो मी, तेव्हा मी स्वतः येऊन इथं फुटाणे खाल्लेलं आहे. मला अनुभव आहे एक नंबर. तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो. पुरातन मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. तर मित्रांनो, चला आपण घर बघून घेऊया. हे घराचे मालक दादाराजे चव्हाण. खूप छान आणि सुंदररित्या त्यांनी घर बांधलेलं आहे. घराचा आज वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि गृहप्रवेशसुद्धा आहे. तर बघूया आपण. तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. खूप वेळ झालेला आहे. तर बघा, खूप ऊन झाल्या कारणामुळे त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही काहीतरी सावली करून द्या म्हणून. तर ते आता कागद बांधून घेतात तळवट, कारण की खूपच जास्त ऊन झालेलं आहे. तर अशा प्रकारे पाणी उकळलेलं आहे. तर आपण हा टोप खाली घेऊया आणि शिरा बनवायला घेऊया आता आपण. तर रवा बनवायला घेतलेला आपण तेल टाकलेलं आहे टोपात. तेल गरम झालं की रवा टाकायचा. तेल टाकलेलं आहे टोपात, तेल लागतं. हा 10 किलो रवा आहे. 10 किलो रवा टाकतो. नियोजन आहे. 3 लोकांना 30 किलो तांदूळ आणि 10 किलो रवा पुरेसा. रवा भाजून घेऊ.
सगळ्यात मेहनत म्हणलं तर रवा भाजायला स्वयंपाकात सगळ्यात मेहनतीचं काम कुठलं असेल तर रव्याचं काम फाटती खरंच फाटती रवा बनवताना भाजताना म्हणा फाटताना म्हणा रव्याला लई मेहनत लागते जास्त मेहनत लागते चालला भाजायला त्यात हे उलातलं पण बारकं करत आहे आपण मोठं उलातलं घरी राहिलं ठीक आहे नाही काढतो ना तर आता आपण रवा भाजून घेतलेला आहे. त्यात आपल्याला काजू, बदाम, चारोळे आणि बेदाणे ॲड करायचे, ड्रायफ्रूट, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे, चांगलं हलवायचं. आता ह्यात आपण केशरी कलर ॲड करून घेऊया, सॉरी पिवळा कलर, आणि मिक्स करून घेऊया. आता आपण यात 1 किलो खवा ॲड करतोय. खव्याने एक मस्त लागतो शिरा, एकदम फर्स्ट क्लास. रवा फक्त चांगला भाजून घेतल्यानंतर खवा ॲड करायचा त्यात. रवा एकदम खुसखुशीत, म्हणजे आवाज आला पाहिजे रवा भाजताना, इथपर्यंत रवा भाजून घ्यायचा. जेवढा तुम्ही रवा छान भाजणार तेवढा तुमचा एकदम सुट्टा फडफडीत रवा होतो, म्हणजे शिरा. चला तर आता छानपैकी रवा वगैरे भाजून घेतलेला आपण, त्यात ड्रायफ्रूट टाकलेलं आहे, खवा टाकलेला आहे. आता मस्तपैकी पाणी टाकूया. आता 10 किलो रवा आहे तर 10च्या 10 पट पाणी टाकायचं आपण. 2.5 पट, 2-2.5 पट शिराला पाणी लागतं, कारण शिरा खूप फुगतो आणि एकदम मऊसूत होतो. खायला पण एकदम तोंडात टाकल्या विरघळेल असा शिरा होतो. तर आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्या सिच्युएशनला आपल्याला ह्यात मॅप्रोचा पायनॅपल क्रश 1 किलोची बाटली ही ॲड करतो आपण. 10 किलोला 2 लिटर वापरतो आपण, 2 किलो किंवा 2 लिटर क्रश, पण आपल्याला ते अवेलेबल नाही झाली, एकच अवेलेबल झाली, त्यासाठी आपण एकच टाकतो आणि मिक्स करून घेतो. आता तूप टाकूया आपण. 10 किलो रव्याला अर्धा किलो तूप टाकतो आपण. तुमच्या अंदाजानं तुम्ही कितीही टाकू शकता, 1 किलो टाकू शकता, 2 किलो टाकू शकता, किंवा 3 किलो किंवा पूर्ण रवा पण तुम्ही तुपातच बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तूप आपल्या पद्धतीने आपण वापरत असतो. तर चला आता 10 किलो रव्याप्रमाणे आपण 10 किलो साखर टाकतोय रव्यात. साखर टाकल्यानंतर आपल्याला रवा चांगला हटवून घ्यावा लागतो. आता आपण छानपैकी रवा हटवून घेऊया, जेणेकरून त्यात गाठी होऊ नयेत. शक्यतो जेवढा तुम्ही चांगला हटणार, एक पण गाठ राहत नाही त्यात, फक्त हटायला लागतं चांगलं हटल्यानंतर एक सुद्धा गाठ राहत नाही त्यात. आता मी रवा हटवून घेतोय बघा. ही जी प्रोसेस आहे ना मित्रांनो, हे हटायची किंवा गाठी मोडायची, इथं तुमची खूप मेहनत लागते आणि खूप कष्ट लागतं, खूप हटावं लागतो रवा. बघा असा ह्या पद्धतीने रवा फेटून घ्यायला लागतो. तर अशा प्रकारे आपला शिरा म्हणजेच रवा तयार झालेला आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट मस्तपैकी एकदम छानपैकी रवा झालेला आहे तयार. पायनॅपल आहे त्यामुळे पिवळा दिसतोय. चला ठीक आहे, असू दे. आत्ताच शिरा बनवून झाला आहे. आता भोपळा आणि शेवगा शिजत टाकला आहे. भोपळा शेवगा शिजल्यानंतर आपण सांबारला फोडणी मारणार आहे.
सांबार झाली की त्यानंतर भात थोडक्यात तुम्हाला दाखवतो, कारण ब्लॉग मोठा होईल. सगळं A to Z दाखवायचं म्हटलं तर थोडं थोडं तुम्हाला एक क्विकमध्ये दाखवतो कसं असतं काय असतं. ठीक आहे, चला बघा. आता भोपळा शेवगा शिजलेला आहे. आता खाली उतरवून घेऊया आणि आपलं सांबार टाकून घेऊया. तर आता आपण तेल टाकतोय. प्रथमतः टोपात तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि आमसूल टाकून घ्यायचं आहे. चांगलं मस्त एकदम तडका द्यायचा. बघा, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आमसूल टाकलेलं आहे. मस्त फोडणी बसली, तडाकला आहे जिरा मोहरी वगैरे. आता आपण कांदा टाकतो. थोडी कोथिंबीर, त्यानंतर कांदा. आता कांदा पूर्ण लाल होतो भाजायचा. तर बघा, कांदा चांगला, टोमॅटो कांदा चांगला भाजलेला आहे. आता त्यात आपण ही कस्तुरी मेथी टाकूया. तर बघा, आता हे छान प्रकारे भाजलेलं आहे. आता ह्यात आपण त्यात बघा मिरची पावडर, धना पावडर, हळद, सांबर मसाला आणि चटणी. तर हे आपण टाकून घेऊयात. त्यानंतर हे चांगलं भाजून घ्यायचं. हे वाल्या खोबऱ्याची पेस्ट आहे. हे वाल्या खोबऱ्याची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे. आणि सगळं एकजीव होईपर्यंत हलवायचं. मसाल्यात बघा आता ह्या चांगला भाजून घेतल्यानंतर मग यात पाणी टाकायचं आपण. तर बघा एकदम एकजीव झालेलं आहे. मस्त भाजलेला आहे मसाला सगळा. आता ह्यात आपण डाळ आणि शेवग्याची शेंग टाकून घेऊ. तर बघा मित्रांनो, आता भोपळा आणि डाळ त्यात आपण टाकलेली आहे. आता थोडासा आपण चिंचाचा कोळ आणि गूळ टाकूया. थोडासा नॉर्मली गूळ टाकायचा. बस, ओके, 2च मिनिटं. गूळ टाकला, बस झाला. आता चिंचेचा कोळ टाकूया आपण. आता चिंचेचा कोळ टाकून घेऊया. बघ, हां, हे चिंचेचा कोळ टाकूया आपण मस्त. राईससाठी पाणी ठेवलं आहे तापत. पाणी तापलं की आपण राईस टाकून घेऊ. भरपूर कटाळा आला आहे. 12:30 वाजले स्वयंपाक बनवायला आज. उन्हातानाचा स्वयंपाक बनवून इतका वैताग आला आहे ना, अक्षरशः असं वाटतं की कधी होतं आणि कधी घरी जातो. बघू, चाललंय आता. असू दे. भात टाकलाय बघा, आलाय शिजत, थोडा राहिलाय. लई त्रास झाला आज, पण असू दे, चालायचं. आणि आजच ब्लॉग घेतला बनवायला, पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी एवढा त्रास. ऊन किती, काय किती नाही बांधलंय कसं बघा. काय आहे का ऊन बघा कसलंय. सूर्य डोकी आलाय. एवढं ऊन, एवढं काय त्रास. खालनं हीट, वरनं हीट, नको झालं अक्षरशः. ठीक आहे, झालाय भात बघा, आता होतच आलाय. झालं, मग तळण काढलं की झालंच. मित्रांनो, बराच वेळ झाला स्वयंपाकाला. ऊन पण भरपूर झालं. जे बांधलं होतं त्याचा काहीच फायदा नाही झाला. आता लिंबू पाणी बनवून पितोय, जेणेकरून जरा आतनं तरी कूल होईल, थंड होईल. जारचं पाणी आणलं आहे, साखर आणि लिंबू आणलं आहे. मस्तपैकी आता लिंबू पाणी करून पितो.
हा.